माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे पवित्र ग्रंथ आहे कुराण मजीद, त्यामधला सूरे बकरा जे आहे, सर्वात मोठं जे अध्याय आहे किंवा सर्वात मोठी जी सूरत आहे, त्यामधले काही श्लोक बघितले होते. म्हणजे 21 आणि 22 क्रमांकाचे श्लोक. आणि त्याच्यात आपण जे इस्लामचं जे मूळ जे तौहीद जे आहे त्याबद्दल आपण बघितलं होतं. म्हणजे एकाच म्हणजे अल्लाह जे आहे एक आहे आणि एकाच अल्लाची किंवा एकाच करत्याची उपासना आपण करावी. याबद्दल तिथे असं सांगितलेलं होतं की ज्या पालनकर्त्याने तुम्हाला निर्माण केलं आणि तुमच्या पूर्वीच्या लोकांना सुद्धा निर्माण केलं, तर तुम्ही काय करा, त्या पालनकर्त्याची उपासना करा. आणि त्याच्यानंतर जे श्लोक नंबर 22 होतं. आणि उपासना का करायची पालनकर्त्याची, त्याचा उद्देश दिलेला होता की तुम्ही दुराचारापासून दूर राहावे किंवा तुम्ही परहेजगार बनावे. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट तिथे म्हणजे जे श्लोक क्रमांक 22 आहे त्याच्यामध्ये असं म्हणजे दाखवलेलं आहे की सर्वश्रेष्ठ अल्लाह जे आहे त्यांच्या म्हणजे जे जे त्यांनी निर्माण केले त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे तिथे असं सांगितलेलं आहे की जे पृथ्वी आहे किंवा धरती आहे त्याला अल्लाहने काय केलं, आपल्यासाठी बिछायत बनवली. आणि जे आकाश आहे त्याला अल्लाहने आपल्यासाठी छत बनवली. आणि त्याच्यानंतर जे आकाश आहे त्याच्यामधून जे पाऊस आहे ते पाडले, ज्याच्यामुळे जमिनीतून धान्य जे आहे, फळं आहेत, भाजीपाला आहे, अन्नसामग्री जे आहे ते आपल्याला भेटते, जेणेकरून आपण जिवंत राहू शकतो. आणि त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की जर तुमच्या पालनकर्त्याने तुमच्यासाठी एवढं केलं तर तुम्ही त्या पालनकर्त्यासोबत कोणतेही सहभागी बनू नका. म्हणजे तो एकच आहे, एकच होतं, एकच राहणार आणि त्याच्यासोबत म्हणजे अल्लाहसोबत कोणतंही असं सहभागी तुम्ही बनू नका. त्याच्यानंतर आता जे श्लोक क्रमांक 23 आहे आज आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जे दांभिक लोक होते, मुनाफिक, त्यांना शंका होती, संशय होता अरबमधल्या की जे कुराण मजीदमध्ये दिलेलं आहे किंवा नाझिल केलेलं आहे ते म्हणजे त्यांना असं वाटत होतं की पैगंबर मोहम्मद यांनी ते बनवलेलं आहे जे काही श्लोक आहेत, आणि ते श्लोक अल्लाहकडून आपल्याकडे पाठवले गेले नाही. आणि म्हणून या श्लोक नंबर 23 मध्ये अशा दांभिकांना किंवा अशा मुनाफिकांना अल्लाहने काय केलं, अरबमधले जे लोक होते त्यांना एक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एका प्रकारची चेतावणी किंवा एका प्रकारचं म्हणजे त्यांना
इथे चॅलेंज केलेलं आहे की तुम्ही जर खूप म्हणजे तुमच्या भाषेत तुम्हाला महारत असेल तर तुम्ही काय करा, कुराण मजीदमधली सारखी एखादा श्लोक बनवून आणा किंवा एखादा सूरा किंवा अध्याय बनवून आणा. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सूट दिली जाते, तुम्ही तुमच्या सहभागींना सुद्धा सोबत घ्या, जे कोणी तुमचे सहभागी आहे अल्लाहला सोडून, आणि त्यांना सोबत घेऊन काय करा, एकच सूरत बनवून दाखवा असं म्हटलेलं आहे. असं सांगितलं होतं दांभिकांना. आणि तेव्हा एकही दांभिक पुढे आला नाही आणि त्यांनी हे कबूल केलं किंवा त्यांना हे म्हणजे आता स्पष्ट झालं तेव्हा की जे पैगंबर आहे ते अल्लाहकडून पाठवले गेले आणि जे कुराण मजीद आहे ते पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमवर अवतरित झालेला आहे. आणि इथे हेच सांगितलं आहे, तर त्यांना असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही जर सच्चे असाल तर एक सूरत बनवून आणा, पण ते करू शकले नाही. आणि त्याच्या पुढे काय सांगितलेलं आहे अल्लाहने की तुम्ही असं जर तुम्ही असं करू शकले, आणि नंतर सांगितलं की तुम्ही हे कधीच करू शकणार नाही. म्हणजे एक सूरत सुद्धा तुम्ही किंवा एक अध्याय सुद्धा तुम्ही कुराण मजीद मधलं त्यासारखं बनवू शकत नाही. तर मग काय करा, तुम्ही स्वतःला वाचवा. कशापासून? त्या आगीपासून, ज्या आगीचं जे इंधन आहे ते मानव आहे आणि दगड आहे. आणि ही जी आग आहे ही काफिरांसाठी आणि इन्काऱ्यांसाठी तयार करण्यात आलेली आहे. कारण दांभिक लोकांची जी म्हणजे त्यांच्यामध्ये जे गुण होता की ते आतून काहीतरी असायचे आणि बाहेरून काहीतरी दाखवायचे. आणि त्याच्यामुळे त्यांना सांगितलेलं आहे की एकतर तुम्ही एखादी सूरत आणून दाखवा जर तुम्ही खरं बोलत असेल तर, नाहीतर मग त्या असं म्हणजे अल्लाहला आणि अल्लाह आहे, पैगंबर आहे, जी पुस्तके पवित्र ग्रंथ आहे आणि मृत्यूच्या नंतरचं जीवन आहे त्याच्यावर ईमान राखा. कारण जर तुम्ही याचा इन्कार केलं अल्लाहचं, पैगंबरांचं, पवित्र ग्रंथांचं आणि मृत्यूच्या नंतरच्या जीवनाचं, तर मग तुमच्यासाठी सुद्धा ही आग आहे. आणि ही आग कशापासून पेटवली जाणार आहे? मानव आणि दगड हे त्या आगीचे इंधन आहे असं इथे सांगितलेलं. तर या व्हिडिओला परत बघा, समजून घ्या, आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण वेळेवर मिळेल. आणि आपण मग आज इथेच थांबू. पुढचे जे श्लोक आहेत, श्लोक नंबर 25-26, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण थांबू.